तर जय सद्गुरू, कसे आहेत तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. तर 2 दिवस झाले फार्म हाऊसवर येऊन. तर आज अचानक प्लॅन ठरला का माळशेजला जाऊ. काल चाललेलो नाणे घाटान, पण प्लॅन कॅन्सल झाला. आयलो तर चला सगळी पुढे गेल्यान गडबड चालू आहे. चला तर बघा रानभाज्या विकतात ज्या फक्त पावसाला आपल्याला भेटतात, ज्या डोंगराने येतात त्या. मंकी मंकी तुझं माळशेज घाट आता स्टार्ट झालेलं आहे. कवशी पाऊस नव्हता, आता काय आपल्याला जरा पाऊस लागलेला आहे जोरात. आणि आज संडे आहे तर गर्दी आहे जरा. फायनली पोचले माळशेज घाटात. थांब उतरू दे, दाखवतो काय होते. आणि जाम फॉग म्हणजे एवढा पण फॉग नाही, पण हाय आम्ही लेट आलो म्हणून. उतरते ना डरू. कुठे आलो? इकडे कुठे आलो? बोल मम्मीकडे. होम मध्ये. फॉग जरा काय कमी झाला आता, पाऊस आहे. पिल्लू थंडी वाजते तुला? थंडी वाजते? थंडी वाजते. आयो काय आहे? आयो नाही तिकडे. मंकी खाऊ देते तू? जा खाऊ दे. संडेला गर्दी आहे आज जरा. ही त्यांच्या बॅगा गेल्या. माथेरानला दिया. माथेरानची आठवण सगळी पलाली. तेव्हा धुका जाम आहे काही दिसत. तू मंकीला खाऊ देशील? कुठे खाऊ? कुठे अंगावर आयला तर पलशी. ते पण बाबा आणि बाबू आहे ना? काही आया आहे तो. या तिकडे आहे. ए घाबरत नाही. झाल्यानंतरही अशा सेवाभावी संस्थेसोबत जॉईंट झाले आणि एवढा चांगला कार्यक्रम आयोजित केला. खरोखर हॅटसॉफ. आणि असेच लोक जेव्हा पुढे येतील तेव्हा आपल्या प्रगतीला हातभार लागेल. कारण इथूनच जेव्हा माणूस जन्माला येतो तेव्हापासून या झाडाची म्हणजे नव्हता तेव्हापासून आणि आता पुढे भविष्यामध्ये या सगळ्या गोष्टीमध्ये झाडाचं एवढं महत्त्व आहे तर त्याच्याशिवाय आपण जगू शकत नाही. पुढच्या पिढीला आपल्याला या द्या. दे बाबू, दे खाऊ दे. दे त्याला. आलेला होता दुसऱ्या स्टॉपवर. तिथं मग अशी जास्त काही शूट केला नाही. यांचा फोटोज खपत नव्हतं, फोटो ना व्हिडिओ. क्लायमेट अख्खा धुका झालेला आहे.
आईला थंडी वाजते का काय? थंडी भरले वातावरण थंडी. फॉग बघा हळूहळू कसा कमी होतो, म्हणजे वरच्या साईडला येत चालले तो. तर आता काय थोडेसे ड्रोन शॉट एन्जॉय करा. तर आता त्या स्पॉटवर थांबून चाललेलो आहोत दुसऱ्या स्पॉटवर. आणि परत असा फॉगीचा क्लायमेट झाले. समोरच्या गाड्या पण आता ब्लर ब्लर दिसतात जराशा. मगाशी एवढा फॉग नव्हता पण आता जाम आहे. आणि रस्त्याच्या कडेलाच असे छोटे छोटेसे वॉटरफॉल्स आहेत. नंतर थोड्या वेळानंतर येईल तो कार वॉश वॉटरफॉल, जो खूप प्रसिद्ध आहे मालशेजमध्ये. फ्री कार वॉश वॉटरफॉल. तर बघू, भेटला तर दाखवीन. चला. तर इथं बघा कार वॉश वॉटरफॉल आलेला आहे. ऑलरेडी एक गाडी थांबले, पण यो छोटावाला आहे आणि पुढं आहे तो मोठा. मस्त गाड्या थांबवून इथं एन्जॉय करतात पब्लिक. जो वॉटरफॉल दिसेल त्या वॉटरफॉल वावरीच गर्दी भेटेल, याच्यावर जास्त पण आहे. पण येत असेल तर काळजी घ्या, कारण की पाण्याचा फोर्स केव्हा पण वाढते. साक्षात कैलास पर्वत. थांबलो मॅगी आणि मका खावायला. तुला काय पाहिजे, मका का मॅगी? हा, मंकीला खाऊ कोणी दिला? हट, तुला नाही घेतला. काय आहे? खा खा खा. इथे बघ, इकडे बघ. नाही खात, खा लवकर. हो बाबासाना आळवा लावा त्याच्यात दोन. मार्शल घाटांची आयडून आणि आता जेवणाची तयारी चालू आहे. फ्रेश वगैरे झाल्यावर 3 वाजले. आता काला मासा त्याला धुतलाय. हे कृष्ण अंकलने आणलेलं पकडून आता परत गेले. आणि काल
आईच्या हातच्या स्पेशल पोल्या बनल्या. पाहिजे का तुला? कोणता पाहिजे? डोरू एडोरू तर बघू नंतर चालले का तल्यावर जाऊ म्हणजे काहीतरी जाऊ असला तर दाखवू. चालत चालत चालल्या होत्या आता डॅम्प कृष्णा अंकल जवळ. कृष्णा अंकल केव्हाच गेले मासे पकडायला. आम्ही जेव्हा मालशेतला गेलो तेव्हा अजून काय आला नाही. तर आता आम्ही सगळे जेवण घेऊन जरा पेटपूजा करून निघले असंच. सोनू हाय कर. गजब बेइज्जती. दमलो चालून चालून गेला 20 मिनिटं झाली तरी चालतं. तुझी सांगा 5-5 मिनिटं ऊन पडलं. काय बघते ना मम्मी? ओला नाही इकडे झोप ना. चला चला लवकर. जिजू आणि काल कृष्णा अंकल आलतं. घ्यायला 6 वाजता गेलेलं. रात्री 11:30ला काय आलं. त्यांना एक पण मासा भेटला नाही काल. फायनली पोचलो. लोकेशन इकडनं स्टार्ट झाले. हा टँगे 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 टँगे. अशा प्रकारे अर्ध्या रस्त्यात ना मम्मी पप्पा चालली दसईला. पिंकी आत्याच येतात. आत्याचा आता फोन आलता. ती पण मालशेतला गेलती ना. आम्ही पण गेलतो पण आम्हाला काय माहिती नाही का ती येणार ना आम्ही जाणार आहोत. काय नको जा जा. तर आता आत्यासनला जेवण वगैरे आत्यासनला जेवायला बोलवले. आता निधीचं पण येतील. आधी माहिती असतं तर एकत्रच गेलो असतो मालशेतला. ती पण आता येतील 1 तासात. आपण जाऊ जरा बघू मासं भेटल्यान का नाही. आणि इकडचा व्ह्यू बघ. यो डॅमचा पाणी पूर्ण इथपर्यंत आहे. हाय का कृष्णा अंकल? काय माहिती मासं भेटल्यान का नाही. काल पण आलती 11 वाजेपर्यंत बसली. सगळ्यांना जाम वाडींची आलती कृष्णा अंकलच्या बरोबर. पण कोणालाच मासा काय भेटलं नाही. एक मासा भेटला नाही. का त्या साईडला फार्म हाऊस आहे. पिंकी आता येते. काढलं काय तुझी शी काय गाणलं बघा माशांना. ही पकडल्यान काल पण पकडत होती. कुठून मासे घरून जाऊन आला ते बघ तिथं. तुम्ही 3 गळ टाकलेलं. तुम्ही 4 गळ टाकून ठेवल्यान म्हणजे ज्याला लागल त्याला लागल. बाबू काय आहे? आता हलवलं. आता वाडींची येतील सगळी पकडायला. तू पकडते का अर्थवॉर्म? मी टाकते. कृष्णा अंकल मला गलाला गांडूल लावून देते. इथं जिजू पण बसलं. त्याला घेऊन बसले. ती निघू नाही शकत. एकदा घुसली का स्वतःहून नाही निघू शकत. का सांग रे तिथं म्हणजे कोण रे? मी फेकू का तू फेकते? वा वा रे वा.
तू गांडाला हात लाव. असा असा पकडाचा. ती गांडाला हात नाही लावणार. वरती पकड नाही तर. अच्छा आता परत काढू. काढ. जोरान. आता बरोबर केला ना. भेटला मग मासे तुला. बरोबर केलास. पोरं पण गेली ती मासे पकडायला. बघू आहे त्यांच्या वाटल्या भेटल्या सगळ्या. बघ बाबू फिश पकडायला गेलेली ते दादा. किती वाजता गेलते रे? मग जेवण बिवणं का नाही का? त्यांना खावायला ते बिस्किट. नाश्ता पण नाही तुम्ही. बिस्किट पाणी देऊ का? काय काय बघू. काला मासे नाही आवरच आहे. भाजी कसं आहे? असं दे घे. तुला पाहिजे काय आहे? भेटणार नाही घे. तवऱ्याचाच ते. नाही 10 रुपये नाही ना. थांब जानू, 10 रुपये. येते त्याचा. ए घे हे दे. ते माझे रंग पण हा ते बघ. राहू दे घे. राहू दे. एक्स्ट्रा केलं तर काय होते त्यांना. आवडी मेहनत करतात ती पोरं. जा सगळ्यांनी घ्या. 90 मासे घेतले. जेवता का रे तुम्ही? गेला दादा. हा? करवाले मसाला काटा. तू घाबरत नाही सोनू? हा हा तो दुसरा असते ना. थोड्या वेळानंच आता आत्यास पण येतील. त्यांना सांगितलं जेवायला तर जेवायला काय आली नाही. ओय याया कुठे आहे? याया फिश आहे.